दिल्ली विमानतळ सुरू, काही उड्डाणं रद्द. 5 आंतरराष्ट्रीय तर 66 देशांतर्गत उड्डाणं केली रद्द. नवोदित मराठी साहित्य संमेलन कराडमध्ये सुरू. श्रीनिवास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचं उद्घाटन. लोकशाही मराठीचे व्यवस्थापकीय संपादक विशाल पाटील यांचाही सन्मान. अमरावतीतील चांदूर बाजार तालुक्यात 100 बोगस दाखले असल्याचा किरीट सोमय्यांचा दावा. अवैधपणे राहणाऱ्या बांगलादेशींवर गुन्हा दाखल करण्याची सोमय्यांची मागणी. रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये पावसाची दमदार हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे इथलं जनजीवन विस्कळीत. बुलढाण्यातल्या जळगाव जामोदमध्ये भीषण अपघात. भरधाव वाहनाची दुचाकीला धडक. अपघातात 2 जणांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी. कल्याणमध्ये एका दुकानात अल्पवयीन मुलीला कोंडून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रकार समोर. कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाणे हद्दीतला प्रकार. आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.